आमची प्रॅक्टिस नाही, आमच्या मुलांची प्रॅक्टिस नाही. मात्र 2-3 संघांचे भारे जोडले त्यांनी, मोदोरे झोडपले आणि संदीप नाईकने सांगितलं की मैत्रीपूर्ण लढत होईल. मात्र तिसऱ्या क्रमांकासाठी मैत्रीपूर्ण लढत कधी होत नसते. जिद्द असते अंगात जिंकण्याची आणि सुपर 3मध्ये जाण्याची. खचितच ही मैत्रीपूर्ण लढत होईल. बघूया मात्र मैदानावर काय घडतंय. संदीप नाईक वर्सेस संदेश पाटील अशी ही लढत असेल आणि सलामीचे फलंदाज कोण येतील मैदानावर खेळपट्टीवर. चला लवकरात लवकर जय बजरंग कारिवली संघ आपले दोन्ही फलंदाज पाठवायचे आहेत. दोन्ही संघांच्या समालोचकांचा पुरा झाला आज. मोहनदादा भोईर, ज्ञानेश्वर चिकणे. असो, क्रिकेट आहे, इज अ पार्ट ऑफ गेम. चला फलंदाज, सलामीचे फलंदाज लवकरात लवकर आपण खेळपट्टीचा ताबा घ्या. रोटरी चषक 2025 आपण पाहत आहेत. मगाशीच मी रोटरी क्लब विषयी सांगितलं की तब्बल 212 देशामध्ये रोटरी क्लब पसरलेला आहे. 107 वर्षाचा इतिहास रोटरी क्लबला आहे. आपल्या महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात भिवंडीमध्ये ही या रोटरी क्लबचं जाळं पसरलेलं आहे आणि अतिशय सेवाभावी संस्था, अनेक लोकोपयोगी कार्यक्रम रोटरी क्लबच्या माध्यमातून आपण पाहतोय. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम आणि त्या क्लबचा म्हणजे रोटरी क्लबचा सदस्य होणं ही साधी गोष्ट नाही आहे. तुमचं व्यक्तिमत्व शिस्तबद्ध हवं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली असावी. तुमच्यावर कुठला गुन्हा दाखल नसावा. अनेक नियम आहेत रोटरी क्लबचे आणि त्या क्लबचं सदस्यपद मिळवणं हे खूप भाग्याचं असतं, खूप महत्त्वाचं असतं. जाऊया आपण मैदानात. सलामीचे 2 फलंदाज परशू आणि जोगेन ही सलामीची जोडी आपण पाहतोय. जय बजरंग कारिवली वर्सेस नंदकिशोर खारबाव या 2 संघामध्ये तुम्ही सामना पाहतायत. सलामीचा जो गोलंदाज आहे तो गोलंदाजीला सुरुवात करे. पॉवर प्लेचं षटक असेल. चेंडूची चाचपणी केली जात आहे. निवियाचे चेंडू आहेत. जोगेन आणि परशू आज लाजवाब फलंदाजी करतोय. त्याच्या बॅटमधून 2 वेळा चांगल्या धावा आल्या. दोन्ही वेळा तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा मानकरी ठरला. काल आपण बघितलं कालवार संघाचा बाला सलग 3 मॅन ऑफ द मॅच घेऊन हॅट्रिक त्याने साधली मॅन ऑफ द मॅचची. परशूकडे ती संधी आहे, उपलब्ध झालेली आहे. बघा या मॅचमध्ये तो कशी फलंदाजी करतो. एव्हरी डे इज नॉट संडे. आज सॅटर्डे, उद्या संडे, सुपर संडे असेल आणि सुपर संडे रोटरी चषकाचा विजेता कोण हे आपल्याला माहीत पडेल. पहिला चेंडू संदेश, पहिला चेंडू नक्कीच अगेन द स्पिन केलेला आहे. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. परशूच्या बॅटमधून आलेला हा बहारदार चौकार. खरं तर ड्राईव्ह केला होता, अपिच ड्राईव्ह होता. पॉईंट आणि कव्हर पॉईंट यांच्यामधून हा चौकार जातो. या चौकाराने धावसंख्येचा श्रीगणेश होतोय बजरंग कारिवली संघाच्या. परशू ऑन फायर असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. संदेश त्याला कसं उत्तर देईल. मात्र इथेही व्ही शेपमध्ये केलेलं आहे. सरळ बॅटने चेंडू जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन यांच्यामधून सीमारेषा पार. परशूच्या बॅटमधून आणखी एक बहारदार चौकार. संदेश ह्यावेळी मात्र खरं तर ऑफ स्टंपवर चेंडू होता, खेचून मारलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव घेताना रनिंग बिटवीन द विकेट ही तितकीच चांगली. खरं तर तुम्ही एक चांगले खेळाडू तेव्हाच घडू शकता जेव्हा तुमच्याकडे पूर्ण ॲबिलिटी असेल रनिंग बिटवीन द विकेटची. पॉवर प्लेच्या षटकात धावणं खूप कठीण असतं आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं तर फलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप दबाव असतो फलंदाजी करण्यासाठी. परशूने हा दबाव पहिल्या 2 चेंडूवर झुगारून लावलेला आहे. तिसरा चेंडू अगदी पॉईंटला खेळला असता तर निश्चितच परिणाम झाला असता. मात्र खेचून मारला होता.
हाही चेंडू शफल क्रॉस झाले. इथे मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकापासून दूर चेंडू जातोय सीमारेषा पार. आणखी एक चौकार. इथे गोलंदाजी खराब होत नाही मात्र फलंदाजी क्लास फलंदाजी अगदी परशु आपला क्लास दाखवतोय. रेग्युलर क्रिकेटपासून या खेळाडूने अगदी मैदानं गाजवलेली आहेत आणि इथे मात्र 40+ क्रिकेटमध्येही मैदान गाजवतोय सकाळपासून. हावी होऊन फलंदाजांवर खरं तर हावी होऊन त्याने बॅटिंग केलेली आहे. सुपर सुपर बॅटिंग बाय परशु. पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून खेळलेला आहे. व्हॉट अ शॉट. चेंडू जात आहे पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ह्या बॅटिंग समोर गोलंदाज काय करेल. काय क्लास आहे, काय फुटवर्क आहे, काय टेम्परामेंट आहे. अगदी एखाद्या कसलेल्या क्रिकेटपट्टूसारखा रेग्युलर क्रिकेटपट्टूसारखा हा बॅट्समन बॅटिंग करतोय. सुपर. पुन्हा एकदा आपण पाहतोय हवेमध्ये खेळलेले आहेत मात्र 2 शिवाय काही मिळणार नाहीये. 45 ची ही जोडी जोगेन आणि परशु. पहिलं षटक कंप्लीट झालेलं आहे आणि पहिल्या षटकात 4 चौकारांच्या सहाय्याने आणि 2 डबलच्या सहाय्याने तब्बल 20 धावा धावपलकावर लागलेले आहेत. बिनबाद 20. पहिल्या षटकावर खूप काही निर्भय असतं. पहिलं षटक हे चांगलं ठरलं फलंदाजीच्या अनुषंगाने तर धावांचा डोंगर तुम्ही उभा करू शकता. पहिल्या षटकात विकेट 2-3 घेतल्या तर नक्की समोरच्या संघाला ॲज अ फिल्डिंग करताना तुम्ही कमी धावामध्ये रोखू शकता. इथे पायाभरणी जबरदस्त परफेक्ट केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी जोगेन आणि परशु. परशु हा जबरदस्त फॉर्ममध्ये. जोगेन आता मात्र सज्ज होतील. गोलंदाज जगदीश कारभारी एक उमदा गोलंदाज आहे. नंदकिशोर खारबाव संघाचा. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर अपील केला गेला होता. खरं तर गोलंदाज खूप उत्साही होता. त्याला यष्टीरक्षकाने तितकी साथ दिली नाही कारण यष्टीरक्षकाला माहीत होतं पूर्णपणे बीट झालेला फलंदाज जोगेन पाटील. चांगली सुरुवात मिळते ह्या गोलंदाजाला. जोगेन पाटील विरुद्ध चांगली गोलंदाजी करणं ही सहज गोष्ट नाही आहे कारण जोगेन पाटील हा एक जबरदस्त बॅट्समन आहे. लॉफ्टेड शॉट. स्लॉग स्वीप. चेंडू हवेत. इथे हवेचा परिणाम निश्चित झाला होता. संदेश तिथे होते. संदेशने किती झेल सोडले. बरेचसे झेल संदेशकडून सोडले गेले. मिसफिल्डिंग बऱ्याच झाल्या मात्र तरीसुद्धा त्याचा संघ चांगली कामगिरी करतोय. क्रिकेट काय असतं. एक युनिटी असते. सर्वांचं एकत्र येणं आणि सर्वांच्या मार्फत चांगला खेळ होणं हे खूप महत्त्वाचं असतं. क्रिकेट हे एकाचं खेळ नसतं तर 11-12 जणांचं खेळ असतं. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हा फुलटॉस आहे परंतु लोअर फुलटॉस. सिंगल आली. डबलचा प्रयत्न. धोकादायक धाव लेकिन धोका है वही तो मौका है. आणि मौका साधला लगेच जोगेन आणि परशुने. डबलच्या मदतीने धावसंख्या 24 झालेली आहे. दुसऱ्या षटकात बघा पूर्णपणे आपली स्ट्रॅटर्जी चेंज केलेली आहे. सिंगल डबलवर भर दिलेली आहे कारण पहिल्या षटकात तब्बल 20 आल्यानंतर या षटकात जास्त अकरास्थळेपणा केलेला नाही आहे दोन्ही फलंदाजांनी. नाईस बॅटिंग. हाही चांगला फटका आहे. मिडल ऑफ बॅट. विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. संदेश जीवाच्या आकांताने फेक करतोय. डबलचा प्रयत्न होणार नाहीये. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 25 लागलेली आहे.
गोलंदाज तयार होतोय. जगदीश कारभारी. रिव्हर्स स्वीप चांगला फटका आहे, परंतु नक्कीच बड्डे बॉय म्हणता येणार नाही, बड्डे मॅन तिथं चेंडूचा पाठलाग करते. तिसऱ्या धावेचा होईल प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना जोगेन पाटील आउट. खोलवर बॅटिंग लाईन काय आहे ती नक्कीच जे बजरंग कारिवली संघाकडे बघितलं तर समजतं. मोनिश बॅटिंगसाठी येतोय. आकर्षक ट्रॉफीज जे बनवलेल्या आहेत, हा सामना जर जिंकताय तर एका आकर्षक ट्रॉफीचे तुम्ही हकदार ठरतायत आणि दोन्ही संघ वाट पाहतायत या सीझन मधील पहिल्या ट्रॉफीसाठी. लॉफ्टेड शॉट, कडक शॉट, कडक के चेंडू जाते सीमारेषा पार, षटकार. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 33 धावा धावपलकावर लागलेले आहेत. शेवटचा चेंडू खरं तर खराब चेंडू नव्हता, ओव्हर पिच घेतला होता बॅटवर, अगदी मिडल ऑफ बॅट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. षटकाराने धावसंख्या 33 लागली. 1-33 नंदकिशोर खारबाव संघाविरुद्ध जे बजरंग कारिवली संघ टॉस सरलेला आहे, प्रथम बॅटिंग करतोय. चांगली धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. गौदी स्पोर्ट पूर्णा आयोजित भव्य दिव्य 3 दिवसाची स्पर्धा नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या विद्यमाने रोटरी चषक 2025 फक्त 24 संघांना सहभाग देण्यात आला होता. अगदी वेळेचं बंधन नव्हतं, कारण फक्त 8 संघामध्ये प्रत्येक दिवशी 7 सामने खेळवण्यात आले. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात अगदी शिस्तबद्ध अशी ही स्पर्धा. लाईव्ह टेलिकास्ट अतिशय नीट अँड क्लीन. सन्मान्य पाहुण्यांनी पूर्ण दिवस व्यासपीठ गजबजून गेलेलं होतं. चांगली स्कोरिंग, चांगलं समालोचन, चांगली अंपायरिंग, एकूणच क्वालिटी क्रिकेट, क्वालिटी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे, चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल चौकारासाठी. परशु आज यशाच्या घोड्यावर स्वार झालेला आहे, उधळलेला आहे त्याचा नक्कीच वारू, अगदी चौखूर उधळलेला असं म्हटलं तरी वावगं ठरू नये, कारण काय बॅटिंग केलेली आहे परशुने. तुफानी बॅटिंग यालाच म्हणतात. यावेळी मात्र पुन्हा एकदा पुल केलेला आहे. इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार. सहा धावांनी धावसंख्या. इथे मात्र प्लेड ऑन अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. शफल क्रॉस झाले होते, चेंडू बॅटला लागला आणि यष्ट्यान वदर अब्दुल्ला. परशु इज गॉन. बॅट्समन संदीप पाटीलच्या खांद्यावर जबाबदारी आहे परशुच्या आउट होण्याने. इथं राजा इथे काय घडलंय, अपील तर भरपूर
मात्र पंच सहमत नाही आहे. तो व्हाईट बॉलचा इशारा येतोय. निराश आहे गोलंदाज, निराश आहे यष्टीरक्षक. ही चाल होती की खरंच तिथे काही घडलं होतं, हा प्रश्न नक्कीच सतावणारे पाठीराख्यांना. कारण कधीकधी यष्टीरक्षकाची चाल असते वाईड वाचवण्यासाठी. कुठे ना कुठे पंचांनी हेरलं, वाईडचा इशारा आला. धावसंख्या धावपालकावर 44. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अंगावर अदलला. पंच कुडू सरांचा इशारा लेग बायचा. लेग बायच्या अनुषंगाने धावसंख्या धावपालकावर 45 झालेली आहे. कितीचं टार्गेट सेट केलं जाईल हे महत्त्वाचं आहे. कारण हवा पश्चिमेकडून पूर्वेकडे अगदी वेगाने वाहत आहे. खारे वारे येथे वाहायला सुरुवात झालेली आहे. मात्र त्याची पर्वा आहे कुठं बॅट्समनला. चेंडू सरळ सीमारेषा बाहेर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा क्लिअर, षटकार. एकावन्न धावा, 50 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 50 पूर्ण झालेले आहेत कारिवली संघाच्या. व्हॉट अ बॅटिंग. संदेश महागडा ठरला, जगदीश, त्यानंतर राजा पाटील. कुणाचीही बॉलिंग इथे चाललेली नाहीये. पॉवरफुल फटका नाही आहे, मात्र तरीसुद्धा चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली. 2 धावा आणि 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 53 लागलेले. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. सुपर 3मध्ये काल जय कालिका माता कालवार संघ गेलेला आहे आणि आज मात्र या 2 संघाकडून एक घमासान पाहायला मिळते. त्याच विभागातील हे दोन्ही संघ आहेत, अंजूर फाटा ते चिंचोटी. काल एक संघ त्याच विभागातील सुपर 3मध्ये पोहोचलेला आहे. या 2 संघांपैकी कोण नक्की सुपर 3वर आपलं नाव कोरते, एका ट्रॉफीवर आपलं नाव कोरते, ते बघायचं आहे. अशोक म्हात्रेकडे गोलंदाजी सोपवलेली आहे. आज हार्ट ऑफ सिटी दीपक मडवी, मॅन फ्रॉम पायगाव, खूप क्रिकेटची सेवा केली या खेळाडूने, त्याचा वाढदिवस. तसेच आज सुनील भोईर, मॅन फ्रॉम खारबाव, नंदकिशोर खारबाव संघाचे अष्टपैलू खेळाडू, यांचाही वाढदिवस. लॉफ्टेड शॉट सरळ बॅटने खेळलेले आहेत. मिड ऑफचा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर झेप घेतोय. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. काही सन्मान्य पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम ऑल रिस्पेक्टेड गेस्ट. आपलं हार्दिक स्वागत आहे. तहे दिल से आपका हार्दिक स्वागत. मोरी सरांचा इशारा दरम्यान वाईटचा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर 55 होते. धावसंख्या फुगलेली. कारण जर बघायला गेलं तर 40+ ही धावसंख्या एक चांगली धावसंख्या मानली जाते. मात्र इथे 50+ धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. हा फुलटॉस चेंडू आहे, प्रॉपर बॅटवर नाही आहे. झेल तर उडालेला आहे, खाली क्षेत्रामध्ये झेल पडतोय. 2 धावा पूर्ण झालेले आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही. रोटरी क्लब जिल्हा सेक्रेटरी सन्मान्य संग्रामजी जोशी आणि संतोषजी भिडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम संग्रामजी जोशी, वेलकम संतोषजी भिंडे. आपलंही हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. हो, इथे मात्र चांगला झेल आणि फलंदाज फेल. या स्पर्धेला नावच रोटरी ट्रॉफी, रोटरी चषक असं दिलेलं आहे. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा, रोटरी क्लबचा सन्मान वाढवणारी स्पर्धा गावदी स्पोर्ट पूर्ण संघाने आयोजित केलेली आहे. आणि रोटरी क्लबचे सन्माननीय सेक्रेटरी संग्रामजी जोशी, जिल्हा सेक्रेटरी आणि जिल्हा सेक्रेटरी सन्माननीय संतोषजी भिंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेले. पुन्हा एकदा दोन्ही पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. चेंडू किती शिल्लक आहेत ज्ञानेश्वर मुकदम? 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. त्यानंतर जिल्हा सेक्रेटरी प्रशांतजी आंबेकर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आंबेकर साहेब, आपलंही या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. त्यानंतर जिल्हा सेक्रेटरी हरचंद्रजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेब, आपलंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय, सीमारेषा पार, चौकार.
आकाश निरभ्र मात्र चौकार षटकारांचा अक्षरशः पाऊस सुरू आहे. अशोक म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी सुरुवात करेल. राऊंड द विकेट खरं तर गोलंदाजी करतोय. लॉफ्टेड शॉट आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू. 1 बॉल चौकार. आई माझी कोणाला पावो न पावो मात्र आज जय बजरंग कारिवली संघाला पावलेला आहे. बजरंग बळी कारिवली संघाला पावलेला आहे. येस डिटेल्स पाहुण्यांसमोर नक्कीच मांडेन मी या सामन्याची. लॉफ्टेड शॉट पुन्हा एकदा कडक शॉट आहे मात्र सीमारेषा क्लिअर करू शकलेला नाही हा फलंदाज. संदेश पाटील खेळपट्टीवर तिथे सीमारेषेवर आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी रोटरी चषक 2025 मध्ये 24 संघांना संधी देण्यात आली. प्रत्येक दिवशी 8-8 संघ इथे खेळणार आहेत आणि त्या 8-8 संघामधून सुपर 3 असे 3 संघ निघणार आहेत. कालच्या पूर्ण दिवसातून 8 संघामधून जय कालिका माता कालवार हा संघ सुपर 3 मध्ये पोहोचलेला आहे. आज सुपर 3 मध्ये निघण्यासाठी शेवटची लढत सुरू आहे. 8 संघ या आजच्या दिवसामध्ये इथे खेळले आणि 8 संघामधून 2 संघ शेवटच्या सामन्यासाठी क्वालिफाय झाले. त्यामध्ये जय बजरंग कारिवली आणि नंदकिशोर खारबाव हे 2 संघ होते. जय बजरंग कारिवली संघाने पहिल्या इनिंगमध्ये 4 षटकामध्ये केलेले आहेत 65 धावा आणि 66 धावांचं लक्ष नंदकिशोर खारबाव संघासमोर ठेवलेलं आहे. उद्या पुन्हा 8 संघ या ठिकाणी आपलं लक आजमावतील, आपला टॅलेंट दाखवतील आणि त्या 8 संघामधून आणखी एक संघ सुपर 3 मध्ये जाईल. सुपर 3 मध्ये 3 संघामध्ये एक लकी ड्रॉ केला जाईल. एक संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचेल आणि उर्वरित 2 संघामध्ये सेमीफायनलचा एकमेव सामना खेळवण्यात येईल. अशी ही नक्कीच या स्पर्धेची नियमावली आहे. या स्पर्धेचा नक्कीच लेखाजोखा आहे. पाहू शकता आपण व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यापैकी प्रशांतजी आंबेकर, संग्रामजी जोशी, संतोषजी भिंडे आणि नितीन मढवी या तिन्ही मान्यवरांचं आपण स्वागत आणि चारही मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सर्वात प्रथम आपण जिल्हा सेक्रेटरी रोटरी क्लब प्रशांत आंबेकर यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी मिटकर साहेबांना विनंती करेन मी सन्माननीय भोईर साहेब आपणास विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते सर्वात प्रथम प्रशांतजी आंबेकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक शिस्तबद्ध व्यक्तिमत्व आणि नक्कीच रोटरी क्लबचे सन्माननीय जिल्हा सेक्रेटरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. एक प्रेमाची उबदार शॉल, या स्पर्धेचा सुगंध वाढवणारं पुष्पगुच्छ त्यांना बहाल करण्यात येत आहे. अगदी पाहतोय आपण प्रेमाने त्यांचं स्वागत सन्मान इथं केलं जाते. टाळ्यांचा गजर होऊ द्या नक्कीच आंबेकर साहेबांसाठी. रोटरी क्लबचे सन्माननीय जिल्हा सेक्रेटरी प्रशांतजी आंबेकर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. धन्यवाद साहेब, या ठिकाणी आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतोय. त्यानंतर जिल्हा सेक्रेटरी ऑफ रोटरी क्लब संग्रामजी जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत.
संग्रामजी जोशी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल। सन्माननीय ॲडव्होकेट खंडागले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हे स्वागत आणि सन्मान करतोय आणि स्वागत मूर्ती आहेत सन्माननीय संग्रामजी जोशी रोटरी क्लब या संस्थेचे जिल्हा सेक्रेटरी। स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय प्रेमाचे उबदार शॉल, या स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह आणि या स्पर्धेचा सुगंध वाढवणारं पुष्पगुच्छ। धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आला, त्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार। त्यानंतर रोटरी क्लबचे सन्माननीय जिल्हा सेक्रेटरी संतोषजी भिडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। संतोषजी भिडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी कपिलजी चौधरी साहेब आपणास विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते संतोषजी भिडे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। पाहू शकता आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे ऑन स्क्रीन। संतोषजी भिडे यांचं प्रेमाचे उबदार शॉल, पुन्हा एकदा या स्पर्धेचा पुष्पगुच्छ, या स्पर्धेची आठवण। थँक्यू सो मच ऑल गेस्ट, आपण या ठिकाणी आलात, आम्हाला कृतकृत्य केलं त्याबद्दल खूप खूप आभार। जाऊया आपण मॅचकडे। पहिला चेंडू सहज सोपा झेल, डबल माइंडेड शॉट होता खरं तर। लावलेत लॉंग ऑन आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये मोठा फटका मारण्याचा जरी प्रयत्न केला फलंदाजाने तरी तो फसू शकतो लॉंग ऑन आणि मिड विकेटवर। त्याचा तुम्ही शॉर्ट ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू कधीच बघणार नाहीत। क्षेत्ररक्षण बघा त्याने कसं लावलेलं आहे, मिड ऑन, त्यानंतर कव्हर, थर्ड मॅन आणि पहिल्या स्लिपमधून आपण पाहतोय की थोडासा मागे क्षेत्ररक्षक। यावरूनच तुम्ही समजू शकता बॉलिंग कशी होईल। इथं सरळ अगदी चेंडू खेळलेले आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार। जरा लक्ष द्या बाबांनो, लक्ष द्या।
कसं आहे डी जे मास्टर, तुमचं कॉम्बिनेशन जेव्हा जमतं ना समालोचकांशी, तेव्हा खरी रंगत येते क्रिकेटला. हा चेंडू येस प्लेड ऑन. ज्याप्रमाणे परशु बाद झाला होता, संदेश पाटील त्याचप्रमाणे बाद होतोय. ही स्पर्धा इतकी लोकप्रिय झालेली आहे ना मित्रांनो, काल या स्पर्धेला पाहण्यासाठी तब्बल 34,242 यूट्यूब युजर्स जोडले गेले होते आणि आज या स्पर्धेला पाहण्यासाठी तब्बल 37,305 यूट्यूब युजर्स जोडले गेले. म्हणजे कालचा आणि आजचा विचार केला तर तब्बल 70,000च्या जास्त युजर्स लाभले या स्पर्धेला. क्या बात आहे. आणि स्पर्धा नीट अँड क्लीन या युजर्सपर्यंत पोहोचवली ती ओम फोटोने. अनिल केणी तसेच त्यांच्या पूर्ण टीमने जबरदस्त परफॉर्मन्स केला. आणि खास करून आपण अभिनंदन करूया रोटरी चषक 2025चे सन्माननीय आयोजक गावदेवी स्पोर्ट पूर्ण या संघाचं अभिनंदन. 34,242 लोक जोडली गेली काल या स्पर्धेच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून. आणि आज 37,305 लोकांनी ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून बघितली. क्या बात आहे. म्हणजे आमचा आवाज आज तब्बल 37,305 लोकांपर्यंत पोहोचला. सर्वच यूट्यूब युजरचे हार्दिक स्वागत आहे. ड्राईव्ह केलेला आहे ते मात्र कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलशिवाय काही मिळणार नाही आहे. लॉट ऑफ क्रिकेट भिवंडीमध्ये खेळलं जातं मित्र. आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी जर क्रिकेटचा विचार केला तर भिवंडीला क्रिकेटची पंढरी मानलं जातं. भारतामध्ये कुठेही इतकं क्रिकेट खेळलं जात नसेल तितकं क्रिकेट आज मी तिला भिवंडीमध्ये खेळलं जातं. 40+ 4 संघटना आहेत. आणि त्यानंतर जर रेग्युलर क्रिकेटच्या बघितल्या तर नक्कीच रेग्युलर क्रिकेटच्याही 2 संघटना, सिटी इमर्जन आणि सिटी क्रिकेट अशा अजून 2 संघटना आहेत. त्यानंतर अंडर 19 आणि आदिवासी क्रिकेट संघटना अशा अजून काही संघटना आहेत. 40+ क्रिकेटच्या खरं तर 3 संघटना. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावर. केवळ नाईक जबरदस्त, केवळ नाईकचा टप्पा सुधारलेला आहे. स्पीड बघा त्याचा. जर मागच्या सीझनचा विचार केला आणि या सीझनचा विचार केला तर त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये खूप बदल केलेला आहे. आणि प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. केवळ नाईकच्या बाबतीत तेच घडलेलं आहे. अगदी त्याची प्रॅक्टिस परफेक्ट आहे. काय जबरदस्त टप्पा, काय जबरदस्त टप्पा. आणि कुठलाही खेळ असो मिलिंद, प्रॅक्टिसशिवाय काय कधीही माणूस यश गाठू शकत नाही. कबड्डी असो, खो खो असो, क्रिकेट असो, कुठलाही खेळ असो, प्रॅक्टिस ही महत्त्वाची असते. आणि तीच केवळ नाईकच्या प्रत्येक चेंडूवर आपल्याला पाहायला मिळते. तयार गोलंदाज केवळ. यस, आणखी एक चांगला चेंडू. मात्र यष्टीरक्षक थर्ड मॅनला चकवून चेंडू जातोय. शिवरायांना सलामी देतोय चौकार. बाईच्या रूपाने हा चौकार आला. या चौकाराने धावसंख्या 13 वर पोहोचली. 13. भरत चौधरी अजून येणाऱ्या बॅट्समनमध्ये राजा आहे, संदीप आहे. मात्र यांना काहीतरी करून दाखवावं लागेल. आपल्या संघाला खारभाऊकरांना जर आज खुश ठेवायचं असेल तर ह्या बॅट्समनला काहीतरी करावंच लागेल. काहीतरी म्हणजे काय, बॅटिंग. फुलटॉस आहे, स्ट्रोक केलेला आहे. यस, 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. चौकार. लक्ष्मण गोवर्धन पाटील स्टँडला सलामी देणारा हा चौकार आपण बघितला. बॅटमधून आला भरत चौधरीच्या. भरत आला परत असं आपण म्हणू शकतो. मात्र त्याला परत परत चौकार मारावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. धावसंख्या धावफलकावर 17-17. हो, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. परफेक्ट यॉर्कर खेळून काढलेलं आहे अगदी समोर. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण गॅदर करता आला नव्हता चेंडू केवळ नाईकला. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 19 वर पोहोचलेली आहे. अजून दिल्ली बहुत दूर आहे, कारण 66 धावांचं लक्ष
त्यामधील 19 धावा जर काढल्या तर अजून 47 धावांची गरज आहे. 13 चेंडू 47 धावा. हो, आणखी एक चांगला चेंडू. स्वातंत्र्य देत नाहीये फलंदाजाला. प्लम्बलिंग झाला, स्पर्श होता तिथे, त्याच्या माध्यमातून नक्कीच अडवला गेला चेंडू. मात्र तिसरी धाव घेताना फलंदाज धावबाद. अपेक्षा होतीच राजा येईल खेळपट्टीवर, कारण आता या दोन डावखुऱ्या फलंदाजांना खूप बेनिफिट आहे. फटका थोडासा जरी चेंडू बॅटवर व्यवस्थित आला तर सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो, कारण हवा अगदी वेगाने पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे आणि या हवेचा फायदा घ्यावा लागेल. अगदी झंझावाती फलंदाजी करावी लागेल या दोन्ही बॅट्समनला. बॅट्समन राजा बाउंडर ऑफ न्यू 40+ आणि बॅट्समन भरत, या दोघांनी अनेक वेळा हा पराक्रम करून दाखवलेला आहे. इथे 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी करायचे आहेत अजून 45. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्निटी असं म्हटलं जातं. म्हणून तर क्रिकेट आज विश्वामध्ये जबरदस्त लोकप्रिय आहे आणि भारतामध्ये तर पहिल्या क्रमांकावर क्रिकेट लोकप्रिय आहे. गोलंदाज सोजन नाईक. हो, इथे मात्र पाहतोय आपण स्विंग अँड मिस. टप्पा आहे गोलंदाज सोजनकडे. व्यवस्थित टप्प्यावर जर नियंत्रण ठेवलं तर राजासारख्या फलंदाजाला तो बीट करू शकतो. हे पहिल्या चेंडूवर आपण बघितलं. 11 चेंडू 45ची गरज. लेग स्टंप उघडा सोडलेला होता. खरं तर लेग स्टंपवर परफेक्ट चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला होता. दिशा बदलली आणि पंचांनी वाईडचा इशारा केला. अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर 22 लागली. 44 धावांची अजूनही गरज. यावेळी मात्र पुन्हा एकदा यष्ट्या उघड्या ठेवल्या. इथे मात्र चुकीला माफी नाहीये. गोलंदाज सोजन कडून त्रिफला उद्ध्वस्त मिस्टर राजाचा. मैच में औपचारिकता बाकी रह गई अभी है ऐसे मेहमान बोल रहे हैं. परंतु अजून खेळपट्टीवर संदीप येणार आहे. 212 देशांमध्ये आणि 107 वर्ष जुनी रोटरी क्लब संस्था आणि त्या संस्थेचे सन्माननीय जिल्हा सेक्रेटरी प्रशांतजी आंबेकर, जिल्हा सेक्रेटरी संग्रामजी जोशी, जिल्हा सेक्रेटरी संतोषजी भिडे आणि नितीनजी मढवी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पुन्हा एकदा या चषकामध्ये साहेब आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संदीप पाटील खेळपट्टीवर. ऑफस्टंप सोडणारा चेंडू पंचांकडून वाईड बॉलचा. नाही, निश्चितच इथून वाटलं होतं की हा चेंडू वाईड जाईलच, कारण ऑफस्टंप खूप सोडणारा चेंडू होता. यष्टांच्या मागे संदीप पाटीलने त्याचं काम केलं, मात्र पंचांनी त्यांचं काम केलं. वाईड बॉलचा इशारा. अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर 23. रिव्हर्स स्वीप. चांगला फटका आहे. संदीपच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार निघतोय. या चौकाराने धावसंख्या 27 वर पोहोचलेली आहे. खारबाव कालवार तर गेलेला आहे. खारबाव की कारिवली असा प्रश्न पडलेला आहे. सर्वच के अक्षरावरून सुरू होणारी ही नावं. आकर्षक ट्रॉफीज आपण ज्या पाहतोय, नक्कीच गावदी स्पोर्ट पूर्ण संघाने बनवलेल्या आहेत. त्या आकर्षक ट्रॉफीचं कौतुक सर्वच खेळाडूंनी केलं. नक्कीच पहिल्या क्रमांकाची, दुसऱ्या क्रमांकाची आणि तिसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती प्रत्येक खेळाडूला वाटेल की आपल्या शोकेशमध्ये असावी. रोटरी क्लबचा इतिहास जसा उज्ज्वल आहे तसेच या ट्रॉफ्याही अगदी जबरदस्त. लॉफ्टेड शॉट सरळ खेळलेले आहेत. दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. कहाणी में ट्विस्ट. चौकार.
31 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 8 चेंडूमध्ये करायचे आहेत 35. हे 2 चेंडू जर मोठे फटके आले तर पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करू शकतो खारबाव संघ. मात्र सोजन तितकाही खराब गोलंदाज नाहीये. समोर संदीप, हा रिवर्सी, पुन्हा एकदा चेंडू जातोय. ओहो, टर्निंग पॉइंट कॅच, टर्निंग पॉइंट कॅच. मेघनाथच्या ह्या अंदाजाने आपण पाहतोय की या सामन्याचा अंदाजही चुकलेला आहे खारबाव संघाचा. संदीप खूप निराश असेल, आज रात्रभर विचार करेल की हा झेल घेतला तो कसा घेतला गेला. लाजवाब, आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल आपण पाहतोय मेघनाथच्या मार्फत. थोडा तरी अंदाज चुकला असताना तरी चेंडू चौकारासाठी गेला असता आणि अजून या सामन्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली असती. परंतु आता 7 चेंडू आणि 35 धावांची गरज. मिलिंद, आगरी भाषेमध्ये एक म्हण आहे, एक शेमरी नसली तर बाजार भरायचा राहत नाही. मात्र कारिवली संघाबाबत मी सांगेन की जोपर्यंत परशु नव्हता संघामध्ये तोपर्यंत कुठे ना कुठे कारिवली संघ दबावामध्ये आणि बॅकफुटला खेळत होता. परंतु परशुची एंट्री झाली या संघामध्ये, पुन्हा एकदा हा संघ त्याच जोमाने अगदी प्रोफेशनल क्रिकेट खेळायला लागलेला आहे. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका आणि आता मात्र चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषेकडे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. धावसंख्या धावफलकावर 35 लागलेली आहे. उर्वरित 6 चेंडूमध्ये करायचे आहेत 31. 35 धावा साहेब झालेल्या आहेत. उर्वरित 6 चेंडूमध्ये 31 करायचे आहेत. 6 चेंडू 31 धावांची गरज नंदकिशोर खारबाव संघाला एका ट्रॉफीवर आपला हक्क सांगण्यासाठी. मात्र जय बजरंग कारिवली संघ तसं करू देणार की नाही हा प्रश्न आहे. गोलंदाज कोण वापरला जाईल? जोगेन. येस, जोगेनकडे गोलंदाजी सोपवलेली आहे. मागच्या वर्षी कॅप्टन्सी खूप चांगली केली जोगेनने. यावर्षी मात्र संदीप नाईकच्या गळ्यामध्ये कॅप्टन्सीची माळ आपण बघितली आणि बऱ्याच स्पर्धांनंतर कारिवली संघ अगदी चांगलं प्रदर्शन करताना आपण पाहतोय. असो काही असो मिलिंद, परंतु प्रदर्शन महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. टीमचं पूर्ण टीमचं प्रदर्शन हे महत्त्वाचं असतं. गोलंदाज तयार. जोगेन पाटील समोर भरत. पहिला चेंडू कुठे ना कुठे आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर टॉस झाला. भूलभुलैया चेंडू जोगेनकडेही आहेत. हा चेंडू काढणं आवश्यक होतं आणि तो काढला जोगेन पाटीलने. हा अनुभव आहे जोगेनचा. समोर पुन्हा एकदा भरत. इनर एज लागली. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. हो, सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलेला आहे. सॉरी, केवळ नाईक कडून हे चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 37. 4 चेंडू शिल्लक आहेत. करायच्यात अजून 33. 29. सॉरी, लॉफ्टेड शॉट, परंतु चेंडू हवेतून गेलेला नाही आहे. अलॉंग दी कार्पेट सिंगल आली. औपचारिकता आता हा नक्कीच पाहुण्यांच्या म्हणण्यानुसार या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता राहिलेली आहे. उर्वरित 3 चेंडू करायचे आहेत 28. तितका खराब प्रदर्शन झालेला नाही आहे. नक्कीच नंदकिशोर खारबाव संघानेही तितकं वाईट वाटून घेण्याची गरज नाही आहे, कारण बऱ्याच दिवसानंतर त्यांच्या संघाने 2 संघांना धूळ चारलेली आहे आणि क्वार्टर फायनल तुम्ही खेळता हेही महत्त्वाचं आहे. एखाद्या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल खेळणं ही साधी गोष्ट नसते. एक जिंकणं काही संघांना जमत नाही, परंतु तुमच्या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. अगदी समाधानी असायला हवं सर्वच संघाच्या प्रतिनिधींनी.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. त्रिफलाचीत झालेला फलंदाज. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आज परशूची. चांगला परफॉर्मन्स जय बजरंग कारिवली संघाचा. तितकाच चांगला परफॉर्मन्स झाला आज नंदकिशोर खारबाव संघाचा. आज जयदुर्गा सुरई संघाने चांगलं प्रदर्शन केलं. जयगावदेव वडूनगर संघाने एक मॅच जिंकली, त्यांचंही चांगलं प्रदर्शन झालं. मात्र शेवटी आजच्या दिवसावर नाव कोरलं ते जय बजरंग कारिवली संघाने. क्या बात आहे, जबरदस्त परफॉर्मन्स. आणि या सीझनचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं, एक ट्रॉफीवर हक्क सांगण्याचं. आणि तिन्ही मॅचला अगदी परशूने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून दिलं. तर मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा आपण सर, शेवटच्या बॉलचा विकेट आहे का सर? कुडू सर, शेवटच्या बॉलवर विकेट आहे का? येस, फलंदाज बाद. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की सुपर 3 मध्ये दुसरा संघ दाखल होतोय, जय बजरंग कारिवली हा संघ. अभिनंदन अभिनंदन. खास करून जोगेन पाटील, संदीप पाटील कॅप्टन परशू, मिलिंद पाटील, संदीप पाटील, मेघनाथ, केवल. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय की कालचा इतिहास पुन्हा एकदा दोहरवलेला आहे परशूने. बॅक टू बॅक 3 वेळा